अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना होळीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा। आपल्या आयुष्यातलं जी काही नकारात्मकता आहे, जे काही दुःख आहे, जे काही दरिद्र आहे, ते सगळं जाऊ दे आणि प्रत्येकाच्या घरात फक्त आणि फक्त सुख येऊ दे, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। सर्वप्रथम आज आपल्याला सत्यनारायण करायचं आहे, कुंकुमार्चनही करायचं आहे। दुर्गा सप्तशती पाठ करणं शक्य नसेल तर सिद्धगुंजिका स्तोत्रमचं पठण करा। आता आज होळी झाली, होळीच्या राखेचे अतिशय चमत्कारी फायदे तुम्हाला मी सांगणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं, होळी जेव्हा पेटवली जाते अर्थात तिथे गौऱ्यांचाच वापर होतो। थोडंफार लाकडं आणली जातात पण होळी ही गौऱ्यांचीच पेटवली जाते। आता तुम्ही म्हणाल ताई हे कसं समजायचं, तर अर्थात आपण जेव्हा होळी पेटवली, जेव्हा ती होळी शांत होते तेव्हा ते समजतं आपल्याला की इथे गौरी वापरली आहे किंवा लाकूड वापरलं आहे, कारण तिथली राख तुम्हाला उचलून आणायची आहे म्हणून गौऱ्यांचीच राख बघा, बाकी लाकडाची राख वगैरे आणू नका। गौऱ्यांचा वापर होतोच आणि आपल्याला ते समजतं की ही गौरी आहे, कारण जरी ती शांत झाले तरी ते बरोबर समजतं, तुम्ही गेल्यावर तुम्हाला ते समजेल। आता उद्या तुम्हाला काय काय करायचं आहे, उद्या 25 तारखेला तुम्हाला काय करायचं, सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला राख आणायची आहे। आता धुलीवंदनाची सुट्टीच असतेच, तर सकाळी उठल्या आंघोळ करून जायची गरज नाही, पार्सत जा आणि राख घेऊन या। राख आणताना अर्थात थोडीशी जास्तच राख आणा, कारण त्याचे फायदे खूप आहे बघा। या होळीचे राखेचे फायदे, चमत्कारी असे उपाय आहे, जे फायदे आहे तुम्हाला करून घ्यायचे आहे। सगळ्यात आधी होळीची राख घरी आणल्यावर आपल्या आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर ती राख टाका। आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर ती राख टाका आणि जेव्हा आंघोळ करत असतो बघा आपण दिवाळीला उटणं लावतो, त्या पद्धतीने थोडीशी राख घ्या, पूर्ण घेऊ नका बरं का, अतिशय थोडीशी राख घ्या आणि आपल्या संपूर्ण शरीराला ती राख लावा आणि त्याने तुम्ही आंघोळ करा। हा झाला पहिला उपाय जो तुम्हाला करायचा आहे। दुसरा उपाय, भरपूर तुम्ही राख आणणार आहे, खूप पण आणू नका, एवढी मूठभर आणली तरी इनफ आहे। आता ही राख तुम्हाला काय करायची, ही राख घ्यायची, घरात खडे मीठ असेल, खडा मीठ प्रत्येकाच्या घरात असेल, खडा मीठ, ती राख आणि पिवळी मोहरी, पिवळीच मोहरी असावी, काळी मोहरी वापरू का। आणि मला माहिती आहे की आपण जेव्हा उपाय करत असतो प्रत्येकाच्या घरात पिवळी मोहरी असेलच आता, तर तुम्हाला ती पिवळी मोहरी थोडीशी 2 चिमूटभर मोहरी घ्यायची आहे। थोडासा थोडंसं तुम्हाला मीठ घ्यायचं आहे, खडा मीठ घ्यायचं आहे आणि त्याच्याबरोबर तुम्हाला राख घ्यायची आहे। याची एक बंच करायचं आहे, एका वस्त्रामध्ये त्याची गाठण बांधायची आहे। वस्त्राचा कलर अगदी कुठला पण घ्या, कुठल्याही कलरचं वस्त्र तुम्ही घेऊ शकता, त्याला ती गाठण बांधायची आहे आणि ती तुम्हाला घरात कुठेही ठेवायची आहे। बरेच लोक, आता मागच्या वर्षी महिलांनी हा उपाय केला होता, तुम्हाला मुख्य दरवाजाच्या वरती लावू शकता, उजवीकडे डावीकडे कुठे पण लावू शकता। आपल्या घरात बघा एक मांडणी असते, ज्याला आपण लॉफ्ट म्हणतो, मांडणी असते बघा आपल्या वरती, जिथे आपण डबे वगैरे ठेवत असतो किंवा ज्या गोष्टी लागत नाही त्या ठेवत असतो, तिथे तुम्ही ठेवू शकता। अगदी टॉयलेट बाथरूम सोडून तुम्ही कुठेही ती छोटीशी बंच केलेली आहे, तो जो गाठण बांधलेली आहे ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं की एवढं करून काय होईल, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या शरीरामध्ये खूप जास्त प्रमाणात नकारात्मकता आहे। आजही कधी कधी मी सेवा करायला जाते तेव्हा आळस येणं, जांभळी येणं, झोप येणं, मन घटक्यात इकडे तर घटक्यात तिकडे फिरतं आणि ही नकारात्मकताच असं जी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे। त्याच्यासाठीच तर आपण अध्यात्माकडे येतो। अध्यात्म हा मोक्षाचा मार्ग असतो, पण लोक, संसारिक माणूस आहोत आपण, आपल्या इच्छा, मनोकामना, आकांक्षा काय असतं ते सेवेने त्यांचे दूर होतात, यात काही शंका नाही। तुम्हाला काय करायचं आहे, आता ती जी राख तुम्हाला मी सांगितली, जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटतं ना की माझं शरीर खूप जड पडलंय, आता बघा आपण जेव्हा आजारी असतो तेव्हा शरीर जड पडतं, डोकं जड पडतं, काही करू वाटत नाही, फक्त झोपू वाटतो। पण आपण एकदम ठणठणीत आहे, काही झालं नाही ना, सर्दी खोकला ताप पडचं काहीच नाही आपल्याला, तरी पण आपल्याला खूप अंग जड पडतं, काहीच करू वाटत नाही, फक्त झोपू वाटतं, काहीच करू वाटत नाही। अशा वेळेस तुम्ही ती रक्षा आहे ना, ती राख आहे, ती थोडीशी अंगाला थोडीशी चोळायची किंवा एका मगभर पाण्यामध्ये ती टाकायची आणि पूर्ण शरीरावर ती टाकायची, पूर्ण वरतीपासून खालीपर्यंत टाकायची, म्हणजे असं म्हणतो ना आपण की पाणी टाकतो त्या पद्धतीने करायची। खूप तुम्हाला चांगला फरक पडेल बघा। मुलं अशी असताना, पोरांना पण अभ्यासच करू वाटत नाही, ताई माझं पोरगा खूप हुशार आहे पण त्याला अभ्यासच करू वाटत नाही किंवा तो एका जागी बसत नाही, किंवा घरात पण मुलं हट्टी आहे, तापट आहे, चिडचिड आहे, एक नकारात्मकता, घरात वास्तुदोष आहे बघा। आता दोष म्हणाल तर आपल्या
जवळचे लोक खूप चांगले असतात आपल्याबद्दल असं आपल्याला वाटत असतं, पण ते खरंच चांगले असतात का सांगा? कोणाचं घर झालं, आपल्याला अशी काही लोक असतात ना की ज्यांना फार आनंद होतो, बाप रे तुझं घर झालं बघ मला खूप छान वाटते. पण काही काही लोक जवळचेच असतात की ज्यांना आपली प्रगती अजिबात बघवत नाही, आणि अशांपासून तुम्हाला सांगू का, नजरदोष खूप वाईट असते, खूप वाईट असते. आणि आपण, मला माहिती आहे की आपण स्वामी भक्त आहोत, आपल्याकडे वाईट बघणाऱ्यांचं पण स्वामी बरोबर त्याला शिक्षा देता, पण तरी पण कधी कधी त्यांची नजर, ती वाईट दृष्टी इतकी वाईट असते ना की आपल्या पण संसारात अडचणी निर्माण होतात. त्याच्यासाठी होळीच्या राखेचे अतिशय महत्त्वाचे फायदे आहेत. बरेच उपाय आपण दर महिन्याला करत असतो, पण होळीच्या राखेचा उपाय हा वर्षातून एकदाच केला जातो, आणि हा धुलीवंदनलाच केला जातो. आता तुम्ही म्हणाल ताई मासिक धर्म आला आहे, मग आम्ही राख आणायला जाऊ का? नका जाऊ बरं का आणायला प्लीज. तुम्हाला मासिक धर्म असेल, तुम्ही राख आणायला जाऊ नका. घरातलं कोणाला तरी सांगा. आणि अर्थात ती शांत झालेली असते होळी. होळी शांत झालेली असल्यामुळे मुलगा असो, मुलगी असो, मिस्टर असो, सासू, दीर, जाऊ, नणंद, कोणाला तरी सांगा की ती राख आणा आणि आपल्या घरात ती नेहमी जपून ठेवा. कधी कधी असं होतं बघा, तुम्हाला मी जसं सांगितलं की तुम्हाला वाटतं की कोणीतरी एखादा व्यक्ती येऊन गेला आणि त्या दिवशी घरात भांडण फिक्स आहे. एखादा व्यक्ती आला की घरात भांडण होतच. तर त्या दिवशी तुम्हाला असं वाटतंय की कोणीतरी येऊन गेलं ना, काहीतरी घडणार आहे किंवा काहीतरी भांडण झालंय. त्याच्या दुसऱ्याच दिवशी फरशीच्या पाण्यात, आपण जेव्हा लादी स्वच्छ करतो ना फरशी आपली घरातली, त्या पाण्यात ती चिमूटभर रक्षा टाकायची. आपण जसं पंचगव्याचा फायदा करून घेतलाय, पंचगव्याचे खूप असे अनन्यसाधारण फायदे आहेत, त्याच पद्धतीने या होळीच्या राखेचे फायदे आहेत. तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल. होळीच्या राखेचे जेवढे तुम्हाला उपयोग सांगितले आहे तेवढे करा. आणि तो जे काही तुम्हाला मी सांगितलं आहे की मोहरी, मीठ आणि आपली रक्षा राख, त्याचा तो उपयोग तुम्ही करून बघा. मागच्या वर्षी ज्यांनी केले आहेत त्यांनी ते निर्माल्यात टाकून द्यायचं. या वर्षी नवीन करायचं आहे. अगदी मागच्या वर्षाचं वस्त्र जरी तुम्ही ठेवलं, त्याच्यामध्ये हे सगळं जरी ठेवलं तरी हरकत नाही. ते तुम्ही करू शकता. गावाकडे बऱ्याच ठिकाणी असं होतं, आमच्या गावाकडे व्हायचं की होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनला जी अग्नी पेटलेली असते, म्हणजे ती होळी शांत झालेली असते, परत त्याच्यावर गौऱ्या टाकता, परत लाकडं वगैरे पेटवता आणि ते पाणी गरम करता, त्या पाण्याने पण आंघोळ करता. कारण त्याचा पण एक सायंटिफिकली एकच फायदा आहे की आपली होळीची राखेचं लोकांना आत्ता आत्ता याचं महत्त्व कळायला लागलं आहे. पण ती पाणी, कारण ज्या राखेने, ज्या अग्नीने आपण त्या पाण्याने आंघोळ करतो, त्या गरम पाण्याने आंघोळ करतो, आपल्यातले तरी खूप दोष कमी होण्यास मदत होते. म्हणून तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करा. आणि उद्या तर काही सेवा वगैरे नाही, तुम्ही हा उपाय उद्या एकदम छान आरामात करू शकता. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.